आज आपण नेमकं काय पाहणार आहोत तर समान नागरी कायदा, पद्म पुरस्कारांची आकडेवारी, 16वा वित्त आयोग, अब्राम अकॉर्ड्स आणि शेवटी तंत्रज्ञान व लोकसंख्याशास्त्र. हे 5 अतिशय कळीचे मुद्दे असतील आणि हो, यानंतर लगेचच एक जलद MCQ चाचणी असणार आहे. त्यामुळे प्रत्येक पॉइंटवर बारकाईने लक्ष असू द्या. तर आपला पहिला विभाग आहे समान नागरी कायदा म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोड. भारतात आता हा कायदा राज्यपातळीवर कसा आकार घेत आहे ते थोडक्यात पाहूया. आता कालक्रमानुसार बघितलं तर समान नागरी कायदा लागू करणारं उत्तराखंड हे पहिलं राज्य ठरलं. त्यानंतर गुजरातने पाऊल उचललं. पण यात आता सर्वात रंजक अपडेट काय आहे तर आसाम हे या दिशेने जाणारे नवीनतम राज्य बनले असून तिथे यासंबंधीचे महत्त्वपूर्ण विधेयक आता मांडले जात आहे. या आसामच्या प्रस्तावित कायद्यातील एक आकडा अजिबात विसरू नका, तो म्हणजे 7. या कायद्यानुसार बहुपत्नीत्व किंवा पॉलिगॅमीवर पूर्णपणे बंदी घातली जाणार आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम 82 नुसार यासाठी थेट 7 वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची तरतूद आहे. अर्थात काही आदिवासी समाजांना यातून वगळण्यात आलं आहे, हे तथ्यही तितकंच महत्त्वाचं आहे. चला आता पुढे जाऊया नागरी सन्मानांच्या डेटाकडे, म्हणजेच पद्म पुरस्कार 2026. स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी अगदी अचूक आणि थेट आकडेवारी आपण इथं डिकोड करणार आहोत. यावर्षी एकूण 131 पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. याचं अचूक विभाजन कसं आहे तर सर्वाधिक 113 पद्मश्री आहेत, 13 पद्मभूषण आणि 5 जणांना सर्वोच्च असा पद्मविभूषण सन्मान मिळाला आहे. हे आकडे थेट पाठच असायला हवेत. पण थांबा, यात काही तांत्रिक आणि घटनात्मक नियम आहेत जे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. दरवर्षी पद्म पुरस्कारांची कमाल मर्यादा 120 असते. मग यावर्षी 131 कसे दिले? यामागचं कारण म्हणजे या 120च्या मर्यादेमध्ये मरणोत्तर आणि अनिवासी भारतीय म्हणजेच NRI यांना दिलेले पुरस्कार मोजले जात नाहीत. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय संविधानाच्या कलम 18 नुसार या पदव्या किंवा टायटल्स नाहीत. त्यामुळं कोणीही आपल्या नावापुढे किंवा मागे हे लावू शकत नाही. परीक्षेत विचारले जाऊ शकणारे काही प्रमुख विजेते पाहूया. प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण जाहीर झाला. तसंच N. राजम यांचं नाव खूप महत्त्वाचं आहे. शास्त्रीय संगीतात व्हायोलिनवर मानवी आवाजासारखी धून काढण्याच्या त्यांच्या गायकी अंग या क्रांतिकारी तंत्रामुळे त्यांना सिंगिंग व्हायोलिन म्हणूनही ओळखलं जातं. हे नक्की लक्षात ठेवा. इथून आपण थेट अर्थव्यवस्थेकडे वळूया. आपला तिसरा विषय आहे 16वा वित्त आयोग. भारतीय संविधानाच्या कलम 280 नुसार स्थापन झालेला हा आयोग राज्यांच्या आर्थिक भविष्यासाठी नेमका कसा काम करतो ते आता बघूया. उभे वितरण म्हणजेच व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर केंद्र सरकार जो एकूण कर जमा करतं, ज्याला डिव्हिजिबल पूल म्हणतात, त्यापैकी बरोबर 41% निधी राज्यांना खाली हस्तांतरित केला जातो आणि उरलेले 59% केंद्राकडे राहतात. आता खरी गोमीठ आहे. हा 41% निधी भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये कसा वाटला जाणार? यालाच आडवे वितरण किंवा हॉरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन म्हणतात. यासाठी वित्त आयोग काही खास निकष वापरतो, जसे की उत्पन्नातील तफावत, राज्याची लोकसंख्या आणि क्षेत्रफळ आणि त्यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी केलेली कामगिरी. या फॉर्म्युल्यावर आधारित प्रत्येक राज्याचा वाटा ठरतो. आणि यात एक अतिशय मोठा आणि लक्षवेधी बदल 16व्या वित्त आयोगाने केलाय, तो म्हणजे 10% नवीन निकष. आता राज्यांनी राष्ट्रीय GDP मध्ये जे योगदान दिलंय त्याला 10% इतकं वेटेज दिलं जाणार आहे. हा अगदी नवीन निकष आहे जो गेम चेंजर ठरू शकतो. आणि या नवीन निकषामुळे निधी वाटपाचा जुना वाद पुन्हा कसा चर्चेत आलाय ते स्पष्ट होतं. दक्षिण भारतीय राज्यांचं म्हणणं आहे की त्यांचं आर्थिक उत्पन्न आणि GDP योगदान जास्त असल्यामुळे त्यांना अधिक निधी मिळायला हवा. दुसरीकडे उत्तर भारतीय राज्यांमध्ये लोकसंख्या जास्त असल्यामुळे आणि तिथं उत्पन्नातील तफावत अधिक असल्यामुळे जुन्या सूत्रानुसार त्यांना जास्त निधी मिळतो. आता हा राजकोषीय समतोल आयोग कसा साधणार हे पाहणं रंजक ठरेल. आता आपला मोर्चा आंतरराष्ट्रीय संबंधांकडे वळूया. मध्य पूर्वेतील सध्याची अत्यंत वेगाने बदलणारी मुत्सद्दी समीकरणं समजून घेण्यासाठी अब्राम अकॉर्ड्सवर चर्चा करूया. दशकानुदशके अरब देशांचे इस्रायलशी कोणतेही राजनैतिक संबंध नव्हते, हे आपल्याला माहीतच आहे. पण 2020 मध्ये एक ऐतिहासिक टर्निंग पॉइंट आला, जेव्हा UAE आणि इस्रायल यांच्यात संबंध प्रस्थापित झाले. त्यानंतर बघता बघता बहरीन, सुदान आणि मोरोको हे देशही या अब्राहम करारात सामील झाले. पण या सगळ्यामागे मास्टरमाइंड कोण आहे तर अमेरिका.
अमेरिकेचा भूराजकीय हेतू अत्यंत स्पष्ट आहे. अमेरिका आता इतर इस्लामिक देशांवर दबाव टाकतोय की जर तुम्हाला इराणशी संबंधित कोणताही व्यापक अणुकरार किंवा सुरक्षा हवी असेल तर आधी इस्रायलसोबत या अब्राम एकॉर्ड्स स्वाक्षरी करा. हा मिडल ईस्टमधला एक प्रचंड मोठा जिओपॉलिटिकल डावपेच आहे. आता आपण आपल्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या विभागाकडे पोचलो आहोत. तंत्रज्ञान, जागतिक पुरवठा साखळी आणि बदलतं लोकसंख्याशास्त्र या सगळ्यांचा मेळ कसा बसतोय ते आता आपण पाहूया. मेमफ्लेशन हा शब्द ऐकल्यावर कदाचित तुम्हाला इंटरनेटवरच्या मीम्सची आठवण येईल, पण तसं अजिबात नाही बरं का. मेमफ्लेशन म्हणजे मेमरी चिप्सच्या जागतिक टंचाईमुळे स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या किमतीत होणारी भरमसाठ वाढ. एआयमुळे टेक कंपन्या हाय एंड चिप्सकडे वळल्या आहेत, ज्यामुळे मोबाईल चिप्सचा तुटवडा निर्माण झालाय आणि परिणामी महागाई. आणि आता लोकसंख्याशास्त्राचा एक मोठा ट्रेंड, सिल्व्हर इकॉनॉमी. आज घडीला वैद्यकीय प्रगतीमुळे लोकांचं आयुर्मान वाढतंय आणि जागतिक लोकसंख्या वेगाने वृद्ध होत आहे. या मोठ्या वृद्ध लोकसंख्येला सावरण्यासाठी आत्तापासूनच अतिशय प्रगत आरोग्य सेवा आणि वैद्यकीय विमा क्षेत्राची व्याप्ती वाढवण्याची प्रचंड मोठी गरज निर्माण झाली आहे. यालाच सिल्व्हर इकॉनॉमी म्हणतात. या बदलाची तीव्रता समजण्यासाठी फक्त एक आकडा पहा. 1.5 हा भारतातील आंध्र प्रदेश राज्याचा टोटल फर्टिलिटी रेट म्हणजेच TFR आहे, जो अतिशय वेगाने खाली आला आहे. तिथे तरुण लोकसंख्या एवढी कमी होत चालली आहे की चक्क राज्य सरकार आता अधिक मुले जन्म देणाऱ्या कुटुंबांना थेट आर्थिक प्रोत्साहन देण्याचा विचार करत आहे. कल्पना करा. आणि हे सर्व आपल्याला एका अतिशय विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाकडे आणून सोडतं. जर जन्मदर असाच कमी राहिला आणि भविष्यात काम करणारं तरुण मनुष्यबळ आक्रसत गेलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर असलेल्या या वृद्ध सिल्व्हर इकॉनॉमीचा आर्थिक आणि वैद्यकीय भार कोण पेलणार? हा असा प्रश्न आहे जो येणाऱ्या काळात संपूर्ण जगाची आर्थिक धोरणं ठरवणारे विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. तर हे होते आजचे आपले अत्यंत कळीचे आणि हाय यील्ड मुद्दे. आता खरी वेळ आली आहे नॉलेज चेकची. आतापर्यंतच्या ब्रीफिंगमधली तथ्ये किती पक्की लक्षात राहिली आहेत हे पाहण्यासाठी आपली MCQ चाचणी आता लगेच सुरू होत आहे. पूर्ण लक्ष केंद्रित करा आणि अचूक उत्तरे देण्यास सज्ज व्हा.